मित्रांनो, आज आपण चिपळूणवरून खेडमार्गे रसाळगड या किल्ल्याला भेट देण्यासाठी निघालेलो आहोत. रसाळगडला जाण्यासाठी मुख्य 3 मार्ग आहेत. ते आपण समजून घेऊया. मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. रसाळगड मित्रांनो, रसाळगडला भेट देण्यासाठी मुख्य 3 मार्ग आहेत. तेही तुम्ही बसने तिथपर्यंत जाऊ शकता. खेडवरून वडगाव बिरमणीकडे जाणारी बस पकडायची आणि वाटेत असणाऱ्या हुंबरी फाट्यावर उतरून हुंबरी फाटापासून थेट बीड गावात जाणारी वाट पकडायची. साधारणतः बीड गावात पोहोचण्यास 1 तास लागतो. वाडी बीड गावातून गडावर जाण्यास मळलेली वाट आहे. या मार्गाने किल्ल्यावर पोहोचण्यास 1.5 तास लागतो. दुसरी, खेडवरून निमणी गावात जाण्यासाठी बस सुटतात. निमणी गावात उतरून 1 तासात रसाळवाडी मार्गे किल्ला गाठता येतो. तिसरा, खेडवरून मौजे जैतापूर गावात जाणारी एसटी पकडून मौजे जैतापूरहून रसाळवाडी मार्गे 2 तासात रसाळगड गाठू शकता. हे 3 मुख्य मार्ग आहेत. आपल्याला जो सोयीस्कर वाटेल तो तुम्ही पकडू शकता. अगर आप लाइफ में कुछ पाना चाहते हो तो बस एक बार वो करो जो दिल कहता है. मित्रांनो, रसाळगडच्या पायथ्याला आपण पोहोचलेलो आहोत. या पाऊल वाटेतून हा रसाळगडचा ट्रेक चालू होतो. इथून 2 मिनिटाच्या अंतरावरती वरती गेल्यानंतर रसाळगडची मुख्य पायऱ्यांची वाट म्हणजे चढण चालू होते. हे पाहूया. आता जवळच आपण आहोत. जगण्यासाठी जसं आपल्याला श्वास घ्यावा लागतं तसंच जिवंतपणे स्वर्ग पाहायचा असेल तर कोकणात यावं लागतं. नमस्कार मित्रांनो, आता आपण खेड तालुक्यातील म्हणजे खेड शहरापासून जवळ असणाऱ्या रसाळगड या ऐतिहासिक किल्ल्याला आपण भेट देणार आहोत. इतिहासामध्ये किंवा इथं ग्रामीण भागात इथल्या लोकांमध्ये तोफांचा किल्ला असं या किल्ल्याचं नाव आहे. हा पाठीमागं दिसतोय तो हा किल्ला आणि त्याचं मुख्य प्रवेशद्वार आहे. आज आपण माझे मित्र सहकारी मित्र पुष्कर लोंढे यांच्यासोबत आपण हा किल्ला आज पाहणार आहोत. किल्ल्याची प्रवेशद्वार अजूनही अभेद्य असं आहे. भरभक्कम आहे. या पायऱ्या आहेत, थोड्याशाच पायऱ्या आहेत. परंतु किल्ल्यावरती येताना खूप कसरत करावी लागते कारण खूप दुर्गम आहे. स्थानिक माहितीशिवाय येता येत नाही. कोकणच्या भूमीला खूप मोठा ऐतिहासिक वारसा आहे. छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही आपली कोकण भूमी आहे.
प्रवेशद्वारातून पुढे आल्यानंतर असं मारुतीचं मंदिर लागतं जवळच. आणि मित्रांनो, या मूर्तीचं वेगळेपण असं आहे ज्यामुळे लोकांचे मन आकर्षून घेतलं जातं, ते म्हणजे या मूर्तीच्या कमरेला खंजीर आहे आणि ओठावरती मिशा आहेत. असं खूप दुर्मिळ पाहायला मिळतं. मित्रांनो, कोकणातील अनेक ठिकाणं ही पावसाळ्यात पाहण्यासारखी असतात किंवा पावसाळा संपल्यानंतर शेवटच्या एक महिना 15 दिवसाच्या अंतरावरती तुम्ही पाहू शकता. परंतु जे तुम्ही गडकिल्ले पर्यटन ठिकाणं कोकणातली तुम्ही पाहणार आहात ते पावसाळ्यात पाहण्याची एक वेगळीच मजा असते, कारण हा परिसर खूपच मनमोहक वाटतो. वीर शिवबाचं शंभूराजाचं, वीर शिवबाचं शंभूराजाचं आम्ही खंबीर मावळे हाय. वीर शिवबाचं शंभूराजाचं आम्ही खंबीर मावळे हाय. मित्रांनो, रसाळगड किल्ल्याची समुद्र सपाटीपासूनची उंची ही 1770 फूट आहे. किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड डोंगर रांगेतील रसाळगड किल्ला ट्रेकरच्या दृष्टीने अतिशय सोपा समजला जातो. सह्याद्रीची रांग उत्तर दक्षिण पसरलेली आहे. मुख्य रांगेपासून सुटावलेल्या अनेक रांगा 5-25 मैल लांबवर पसरलेल्या आहेत. तर मित्रांनो, आता आपण फायनली रसाळगडवरती पोहोचलेलो आहे, वर एकदम टॉपला. आणि इथं तुम्हाला एक छोटीशी तोफ दिसते पाठीमागे या ठिकाणी. आणि इथं समोर दुसरी आहे ती पाठीमागे बघा, इथं जवळ दिसते ती. अशा अनेक तोफ आहे तिथं. हे पहा किल्ल्याचं किल्ला ह्या दरी खोऱ्यांमुळेच भरभक्कम आहे. ही निसर्गाची हिरवी शाल पांघरलेली किल्ल्याला अतिशय किल्ल्याची शोभा वाढवते. अशा अनेक तोफा आहेत तिथं किल्ल्यावरती. हे पहा, अजून छोटीशी एक तोफ आहे इथं. म्हणून या किल्ल्याला तोफांचा गड असं संबोधलं जातं. यो भगवा झेंडा आपला गुरु, आणि ह्याच्या खाली उभं राहून देशाकरता, मायमाऊली करता, गावली करता जो लढल तोच खरा मराठा. म्हणजे या महाराष्ट्राचा पुत्र, मग त्याची जात आणि धर्म कोणचा बी असा. मित्रांनो, हा समोर दिसतोय तो मनोरा टाईपचा जो चौथरा आहे, नवीन बांधकाम आहे, तो बगाड करण्यासाठी केलेलं प्रोव्हिजन आहे. आणि या समोर दिसतात ती 4 तोफा आहेत. लहान मोठ्या पद्धतीच्या जुन्या पद्धतीच्या या तोफा आहेत शिवकालीन. आणि ही दीपमाळ आहे. हिचं पण नूतनीकरण झालेलं आहे. आत्ताच थोड्या दिवसापूर्वी उभा केल्यासारखं दिसत आहे. आणि हे जोलाई मंदिर आहे. आपण आतमध्ये जाऊन पाहूया. इथे खेड्यापाड्यात ग्रामदेवतेवरती, कुलदेवतेवरती आपली खूप निष्ठा असते. म्हणून इथले लोक आपल्या कुलदेवतेला, ग्रामदेवतेला आपले अडीअडचणी घराणे स्वरूपात मांडत असतात. ते आपण पाहत आहोत. ऐका. गडावरती बारमाही पिण्याच्या पाण्याची सोय ही या टाक्यामधून केली जाते. हे पाणी पिण्यायोग्य आहे. आणि अशी या साईडला एक टाका आहे. हे 2 टाके आहेत. इथे बारमाही पाणी असते असं सांगितलं जातं. मित्रांनो, मंदिरापासून पुढे आल्यानंतर हा बालेकिल्ल्याचा भाग लागतो आणि त्यात प्रवेश केल्यानंतर ही चुन्याचा घाणा लागतो. चुन्याच्या घाण्यापासून पुढे
इकडे या साईडला बुरुजावरती गेल्यानंतर काही तोफा तुम्हाला पाहायला मिळतात. अतिशय मस्त अशा ह्या तोफा ठेवलेल्या आहेत. पाहायला खूप छान वाटते. हे लोकेशन वरती आल्यानंतर तुम्हाला फोटो काढण्याचा मोह आवरत नाही. मित्रांनो, रसाळगड हा किल्ला, हे ठिकाण अतिशय निसर्गरम्य आहे, मनमोहक आहे आणि तुम्ही फॅमिलीसह भेट देण्यासारखं आहे. कारण या ठिकाणी तुम्हाला तुमची सर्व सोय आहे. कोणत्याही गोष्टीची तकलीफ नाही. ना तुम्हाला जास्त चालावं लागतं आहे, ना कोणती गोष्टीची समस्या निर्माण होते. पाण्याचा प्रॉब्लेम नाही. तुम्हाला बसण्यासाठी प्रशस्त असं मंदिर आहे आणि इथला जो किल्ल्यावरचा पठारी भाग आहे तो तुम्हाला फिरण्यासाठी अतिशय सुंदर आहे आणि शक्यतो तुम्ही पावसाळ्यात या किल्ल्याला नक्की भेट द्या. या किल्ल्यावरती आजूबाजूला लोकवस्ती आहे, त्यामुळे या लोकांची जनावरे या ठिकाणी चरत असतात आणि ह्यासमोर म्हशी चरत आहेत. त्या म्हशी आम्हाला पाहून मारण्याच्या पोजमध्ये उभा आहेत. आम्ही या किल्ल्याला पाऊस बंद झाल्यानंतर भेट दिलेली आहे, त्यामुळे ही जी हिरवळ दिसत आहे ती सध्या तरी अजून अतिशय सुंदर आहे. खूप वातावरण अतिशय आनंदी उत्साही आहे आणि इथं समोरच जवळच एक मोठा धबधबा असतो. तो आता पाऊस बंद असल्यामुळं बंद आहे, परंतु पावसाळ्यात पाऊस चालू असताना हा अतिशय सुंदर धबधबा आहे. प्रत्येक पर्यटकाचं, इथं येणाऱ्या प्रत्येक शिवभक्ताचं मन आकर्षून घेतं असा हा धबधबा आहे. गळ कसली पडलेले कोरल्याने झाले. या किल्ल्यावरती भरपूर प्रमाणात पठारी भाग आहे आणि या भागातच काही ठिकाणी तलाव आहेत. ते खोदलेले आहेत का नैसर्गिक आहेत माहिती नाही, परंतु पाण्याची साठवणूक या ठिकाणी केली जाते. हा पूर्ण भाग हा पठारी आहे आणि खूप मस्त वाटतो. मित्रांनो, सह्याद्रीची रांग उत्तर दक्षिण पसरलेली आहे. मुख्य रांगेपासून सुटावलेल्या अनेक रांगा 5-25 मैल लांबवर पसरलेल्या आहेत. खेडवरून चिपळूणकडे जाताना रसाळगड, सुमारगड, महिपतगड हे 3 दुर्ग लक्ष वेधून घेतात. हे सर्व किल्ले जावळीच्या खोऱ्यातच येतात. प्रतापगड, मधुमकरंदगड, रसाळगड, सुमारगड आणि महिपतगड हा ट्रेकही खूप प्रसिद्ध आहे. मित्रांनो, रसाळगड हा किल्ला स्वराज्यात 2 वेळेस सामील झाला. एक म्हणजे 1660ला छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकून घेतला. नंतर पुढे काही कालांतर सन 1755ला तुळोजी आंग्रे यांनी पुन्हा जिंकून स्वराज्यात सामील केला. नानासाहेब पेशव्यांनी तुळाजी आंग्रेकडून सर्व किल्ले घेतले. रसाळगड तेवढा राहिला. पुढे तुळाजी आंग्रे शरण आल्यावर रसाळगड त्यांच्या ताब्यात आला. मित्रांनो, किल्ल्याचा हा शेवटचा भाग आहे. इथून त्या शेवटच्या कॉर्नरपासून खाली उतरता येत नाही, परंतु इथून जो किल्ल्याचा व्ह्यू दिसतो तो मी तुम्हाला दाखवलेला आहे. तो पहा तुम्ही, असा दिसतो. या कोपऱ्यामध्ये मी शेवटच्या उभा आहे.
वीरघळ म्हणतात इतिहासात त्यांना. वीरघळीसारख्या प्रतिकृती एक समाधीसारख्या आहेत इथं. या नेमक्या कोणाच्या आहेत किंवा हे काय आहे हे परफेक्ट माहिती नाही, परंतु हे एक 7-8 आहेत इथं. मित्रांनो, हे धान्याचं कोठार आहे असं सांगितलं जातं, परंतु या धान्याच्या कोठारामध्ये तुम्ही जनावरे बांधलेली पाहू शकता. ऐतिहासिक वस्तूंचा हा मला तर वाटतं दुरुपयोग आहे, परंतु इथल्या स्थानिकांनी सुद्धा थोडासा विचार करायला पाहिजे. या वस्तूंचं पावित्र्य जपलं पाहिजे, कारण हेच आपल्याला एक पुढे जगण्यासाठी एक प्रेरणा देतात. प्रतिशोध यूट्यूब, प्रतिशोध AMS. प्रतिशोध घेतो तो प्रतिशोध.